इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ। तिसरा अध्याय सुरू आहे. कर्मयोग असं या अध्यायाचं नाव आहे. या अध्यायामध्ये कर्माच्या संबंधानं काही विचार, काही सिद्धांत भगवंताने अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला सांगितलेले आहेत. मनुष्याच्या बंधाच्या विस्ताराला जर काही कारण असेल तर ते कर्मच आहे. बंधाला कारण आहे अज्ञान. मूळ कारण संसाराला जरी अज्ञान असलं तरी या संसाराचा विस्तार कर्मामुळे झालेला आहे. अनेक प्रकारच्या योनी, अनेक प्रकारचे जन्म, अनेक प्रकारचे लोक जे निर्माण झाले हे त्या कर्मामुळे झालेले आहेत. यज्ञयागादी विहित कर्म केली म्हणून त्यांना स्वर्गाचं फळ प्राप्त झालं. त्यासाठी भगवंताला स्वर्ग निर्माण करावा लागला. निषिद्ध कर्म केलं म्हणून त्यांना नरकाची प्राप्ती करून देण्यासाठी नरकाची निर्मिती केली. असे अनेक लोक निर्माण झाले, अनेक प्रकारचे भोग्य पदार्थ निर्माण झाले, वस्तू निर्माण झाल्या, जग निर्माण झालं. हा जो संसाराचा संपूर्ण विस्तार झाला, जो 15व्या अध्यायामध्ये माऊलींनी वर्णन केला, ऊर्ध्वमूलम अधःशाखम, हे जे संसाराचं वैचित्र्य आहे, या संसाराच्या वैचित्र्याला कारण हे कर्मच आहे. म्हणून हा बंध, हा संसार आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं जरी प्राप्त झाला असला, त्याची सुरुवात जरी तिथून झाली असली तर याचा विस्तार कर्मामुळे झालेला आहे. आणि हा विस्तार थांबून त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हायचं असेल तर आता कर्मातूनच पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. यथोचित कर्म, कर्माचे 2 प्रकार शास्त्रामध्ये वर्णन केलेत. शास्त्रविहित कर्म आणि शास्त्रनिषिद्ध कर्म. शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं आहे त्याला शास्त्रविहित कर्म असं म्हणतात. आणि शास्त्र जे हे करू नका, हे करू नका, इदम मा कुरु असं जे म्हणतं त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. निषिद्ध कर्मामुळे संसाराचा विस्तार आहे. आणि शास्त्रविहित जर कर्म केलं तर या शास्त्रविहित कर्मामुळे आपल्याला संसाराचा संकोच करता येतो. आणि या संसाराचा संकोच करून त्यातही जर शास्त्रविहित सकाम कर्म आणि शास्त्रविहित निष्काम कर्म, त्या शास्त्रविहित कर्मातही पुन्हा हे 2 प्रकार आहेत. शास्त्रविहितच पण असं सकाम कर्म जर केलं तर पुन्हा संसाराचा विस्तारच आहे. पुन्हा स्वर्गादी ब्रह्मलोकादी या लोकांची प्राप्ती होणं आणि पुन्हा मृत्यू लोकाला प्राप्त होणं हा संसारच आहे. पण जर शास्त्रविहित असं निष्काम कर्म जर त्यानं केलं तर मग मात्र खऱ्या अर्थाने या विस्तृत संसाराचा संकोच होऊन त्याची मोक्षमार्गामध्ये आपल्या स्वरूपाकडे प्रवृत्ती होते. म्हणून कर्मामुळे झालेला विस्तार कर्मामुळेच संकुचितही होऊ शकतो. ही कर्माची निगुती फक्त आपल्या लक्षात आली पाहिजे. माऊली म्हणतात, कर्मी कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूसुता. कर्मानेच बद्धता प्राप्त होते, जीव बंधाला प्राप्त होतो, संसाराला प्राप्त होतो. आणि या कर्मामुळेच मुमुक्षु या बंधनातून सुटले सुद्धा. कर्मबंधनातून मुक्तही झाले त्या कर्मामुळेच झाले. कर्मणा बध्यते जंतुः कर्मणैव विमुच्यते. कर्मानेच बंधाला प्राप्त होतो आणि कर्मानेच तो मुक्तही होतो. मग कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे आणि कशा प्रकारचं कर्म नाही केलं पाहिजे हा संपूर्ण विचार या कर्मयोग नावाच्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेला आहे. आणि याचा विशेष विचार, विशेष विस्तार स्वतः माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. की जो विस्तार, जो विचार कोणत्याही भगवद्गीतेच्या टीकेमध्ये उपलब्ध नाही. फक्त अन्वय अर्थानुसार प्रत्येक पदाचं व्याख्यान करून जरी अनेक टीका उपलब्ध असल्या तरीसुद्धा खरं कर्माचं स्वरूप, कर्माचं वर्म माऊलींनी या प्रत्येक श्लोकावर सांगितलेलं आहे. त्या प्रत्येक श्लोकाचं वर्म, रहस्य माऊलींनी त्यातले भाव प्रगट केलेले आहेत. या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न आहे
अर्जुन असं म्हणतो की देवा ते मता कर्मणः बुद्धीही जायसी चेत, तुझ्या मताने जर कर्मापेक्षा ज्ञानच जर श्रेष्ठ आहे तर घोरे कर्मणी माम कथम नियोजयसी, या घोर अशा कर्मात मला तुम्ही का नियोजित करता, प्रवृत्त करता, असं भगवंताला प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये. याचा अर्थ असा होतो की भगवंताला कर्मापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे हे मान्य आहे आणि हे अर्जुनानेही मान्य केलेलं आहे. आणि भगवंताचंही हे मत आहे हे सिद्ध होतं की कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग हा श्रेष्ठ आहे. हे तर निश्चितच आहे, कारण कर्माने परंपरेतून मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानाने साक्षात मोक्ष प्राप्त होतो. मार्गाची श्रेष्ठता ही फक्त साक्षात किंवा परंपरेने यावर अवलंबून असते. असं नाही की मग ज्ञानापेक्षा कर्म जर निकृष्ट आहे तर ते करायलाच नको. प्रत्येकाने मग श्रेष्ठ जर ज्ञानयोग आहे तर ज्ञानयोगातच सर्वांनी प्रवृत्त व्हावं असा अर्थ नाही घेतला जात. ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग जरी निकृष्ट असला तरीसुद्धा जर अधिकार कर्मयोगाचा असेल कुणाचा तर त्यानं ज्ञानयोगामध्ये प्रवृत्त न होता कर्मयोगाचंच अनुष्ठान केलं पाहिजे असा सिद्धांत आहे. पण श्रेष्ठता किंवा कनिष्ठता यावरून आपली प्रवृत्ती कोणत्या मार्गात व्हावी हे अवलंबून नाही, आपला अधिकार कोणत्या मार्गामध्ये आहे हे महत्त्वाचं आहे. हा संपूर्ण विचार करून भगवंताने उत्तर दिलं. त्याही पूर्वी अर्जुनाने काही आणखी शंका अशी विचारली की आपण अशी दोन प्रकारची वाक्य बोलून माझ्या बुद्धीमध्ये तुम्ही गोंधळ निर्माण करून दिलाय. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी इव, जणू काही तुम्ही माझ्या बुद्धीला मोहच पाडत आहात, अविवेक निर्माण करून दिला माझ्या बुद्धीला तुम्ही. नाही कळत आम्हाला आता आम्ही काय करावं नेमकं. हे तुमचं व्यामिश्र बोलणं आहे, विशेष रूपानं मिश्रयुक्त असं बोलणं आहे, संमिश्र बोलणं आहे, दोन्ही बोलणं. दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धियोगही सांगितलेला आहे आणि कर्मयोगही सांगितलेला आहे आणि ज्ञानयोगाची श्रेष्ठता प्रतिपादन केलेली आहे. हे सगळ्या गोष्टी सिद्ध होतात अर्जुनाच्या प्रश्नावरून. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही कर्मयोगात मला का प्रवृत्त करता असं त्याचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी संपूर्ण अध्यायाचा प्रारंभ झाला, तिथून खरा अध्यायाचा प्रारंभ आहे. भगवंताने कर्मयोगाचं वर्णन केलं या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायात दुसरा अध्याय हा संपूर्ण गीतेचा सार आहे. तिथं उपासना योगाचंही वर्णन आहे, कर्मयोगाचंही वर्णन आहे आणि ज्ञानयोगाचंही वर्णन आहे. त्यामध्ये कर्मयोग पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानं विस्ताराने सांगितला. कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्यामध्ये जरी ज्ञानयोग श्रेष्ठ असला तरी ज्ञानयोगाचा जो अधिकारी आहे त्याच्यासाठी कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. जर अधिकारी ज्ञानाचा असेल, योग्यता ज्ञानप्राप्तीची असेल तर त्यानं कर्माचं अनुष्ठान करत बसू नये, त्यानं ज्ञानयोगाचं अनुष्ठान करावं, मग त्याच्यासाठी ज्ञानयोग हा श्रेष्ठ आहे. पण जर कुणाचा ज्ञानामध्ये अधिकार नसेल, अधिकार आहे कर्माचा, त्याच्यासाठी ज्ञानयोग श्रेष्ठ नाही, त्याच्यासाठी कर्मयोगच श्रेष्ठ आहे. म्हणून ही अधिकार परत्वे श्रेष्ठता आहे, मार्ग परत्वे नाही, अधिकार परत्वे श्रेष्ठता आहे. हा विचार सांगितला तिसऱ्या श्लोकामध्ये. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. जे कर्मयोगी आहेत त्यांच्यासाठी कर्मयोगेन मया पुरा कर्मनिष्ठा उक्ता. जे कर्मयोगाचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही कर्ममार्ग सांगितलेला आहे. दोन प्रकारच्या निष्ठा, कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा आम्ही सांगितल्या. पूर्वीपासून हे दोन मार्ग चालत आलेले आहेत, कर्मयोग आणि ज्ञानयोग. उपासनेचा कर्मातच अंतर्भाव होतो, म्हणून हे दोन प्रकारचे मार्ग आहेत. त्यामध्ये जे कर्माचे अधिकारी असतील त्यांच्याकरता आम्ही कर्मयोग सांगितलेला आहे, जे ज्ञानाचे अधिकारी असतील त्यांच्याकरता आम्ही ज्ञानयोग सांगितलेला आहे. याचा अर्थ असा होतो की जे कर्माचे अधिकारी आहेत त्यांच्याकरता कर्मयोगच श्रेष्ठ आहे आणि जे ज्ञानाचे अधिकारी आहेत त्यांच्याकरता ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, असं उत्तर तिसऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि नंतर या ज्ञानयोगापेक्षा जे कर्माचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हे कंसातलं वाक्य, जे कर्माचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे, हा विषय सांगितला आहे पुढे. म्हणजे ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही, तर जे कर्मयोगाचेच अधिकारी आहेत त्यांना ज्ञान सांगून काही उपयोगच होणार नाही.
ज्यांचं अंतःकरण स्थिर झालं नाही, शुद्ध झालं नाही, असे जे आहेत त्यांना ज्ञानाचं श्रवण करून मनन करून उपयोग होत नाही. अगोदर अंतःकरणाची शुद्धता स्थिरता झाली असेल कर्मयोगाने आणि ज्ञानाची योग्यता अधिकार प्राप्त झाला असेल, त्यांनाच ते ज्ञान फलीभूत होतं. ज्ञानयोगाचे सर्व अधिकारी नाहीत. म्हणून असा जो कोणी कर्माचा अधिकारी असेल त्याच्याकरिता ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे, असा विचार सांगायला सुरुवात झाली. नच कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यम पुरुषः अश्नुते. इथं हाच विचार सांगितला. कर्मणाम अनारंभात, जर कर्माचा आरंभच केला नाही, कोणी कर्माचा स्वीकारच केला नाही, कर्मयोगाचा अधिकारी असताना, प्रत्येक ठिकाणी हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. अधिकार आहे कर्माचा आणि कर्मच केलं नाही तर त्याला नैष्कर्म्य स्थिती जी ज्ञानाने प्राप्त होत असते, नैष्कर्म्यम न अश्नुते, त्याला नैष्कर्म्य कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, काय आहे तर संन्यासनादेव सिद्धिम न समधी गच्छते. केवळ कर्माचा संन्यास केला एवढ्यानेच मोक्षसिद्धी कधीही प्राप्त होणं शक्य नाही, जो कर्माचा अधिकारी आहे त्याच्यासाठी. म्हणून त्यानं कर्माचाच स्वीकार केला पाहिजे असा विचार सांगायला सुरुवात झाली. त्यानं कर्मच केलं पाहिजे. कोणी कर्म केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे याचं उत्तर काही श्लोकांमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे. कर्म का करावं याची अनेक कारणं पाठीमागच्या काही श्लोकांमध्ये सांगितलेली आहेत. पहिलं कारण सांगितलेलं आहे, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. संपूर्ण हा जीवलोक मनुष्यलोक प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या 3 गुणांच्या अधीन होऊन अवश्यम कर्म कार्यते, निश्चितच तो कर्म करत असतो. अकर्मकृत जातु निश्चित क्षणमपि न तिष्ठती. कर्म न करता कोणीही मनुष्य एक क्षणभरही राहू शकत नाही. म्हणून कर्म केलंच पाहिजे. अधिकारी कर्माचा आहे ना तू, मग कर्म केलंच पाहिजे. कर्म न करता तो एक क्षणभरही राहू शकत नाही. मी तर महत्त्वाचा शब्द वापरला आहे, प्रकृतिजैहि गुणैहि सर्व अवश्य सन कर्म कार्यते. याचा अर्थ हे अज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे, कारण प्रकृतीच्या अधीन झालेला हा ज्ञानीच आहे. ज्ञानी पुरुष जर असेल, ज्ञानाचा अधिकारी असेल किंवा ज्ञानी पुरुष असेल तर तो प्रकृतीज 3 गुणांच्या अधीन झालेला नाही, म्हणून त्याचं वर्णन हे नाही. तो तर श्रेष्ठ आहेच आहे, त्याची श्रेष्ठता अबाधित आहे. म्हणून इथं वर्णन केले ते अज्ञानी आहे पण मोक्षाचा इच्छुक आहे. अज्ञानी मोक्षेच्छू त्याचं हे वर्णन चाललं आहे. म्हणून त्याला म्हणतात की तो अज्ञानी आहे, ज्ञानाचा अधिकारही पुन्हा नाही त्याला, पण मोक्षाची इच्छा आहे. असा जो कोणी असेल त्याचं वर्णन चाललं आहे की तुला हे कर्म करावंच लागेल. त्याचं पहिलं कारण सांगितलं, एक क्षणभरही तू या प्रकृतीच्या अधीन होऊन असल्यामुळे कर्म न करता राहू शकत नाहीस, म्हणून तुला हे कर्म करावंच लागेल. जर कर्म जर तू करत नसशील आणि केवळ वरवर कर्माचा त्याग करून अंतःकरणाने जर या विषयांचं चिंतन होत असेल तर हा कर्मत्याग असू शकत नाही. आणि हा साधक, हा मोक्षेच्छू कर्मयोगाचा अधिकारी आहे. याच्या अंतःकरणामध्ये आणखी वासना, विषय वासना आहेत. म्हणून त्याच्यासाठी असं म्हटलं, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जर केवळ कर्मेंद्रियांचा संयम केला आणि मनाने जर विषयांचं स्मरण चिंतन करत असेल त्याला मिथ्याचार म्हणतात. त्याचं ते दुराचार आहे. त्याचं ते वागणं, कर्माचं आचरण करणं, शास्त्रविहित कर्माच्या मार्गावर राहणं असा याचा अर्थ असूच शकत नाही. तो अधिकारी कर्माचाच आहेस. म्हणून कर्माचा त्याग हा महत्त्वाचा नाही. अंतःकरणातून विषय गेले पाहिजेत आणि अंतःकरणातून ज्याचे विषय गेले तो ज्ञानाचा अधिकारी असतो. तो ज्ञानाचा अधिकारी नाही आहेस, तू कर्माचा अधिकारी आहेस. अंतःकरणामध्ये विषय वासना आहेत, म्हणून केवळ कर्मेंद्रियांचा संयम करून कर्म न करणं हा तुझा मार्गच नाही. मग श्रेष्ठता कोणती असते? यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते. ते विशेष आहे. कर्मेंद्रियांनी सगळी कर्म करतो, शास्त्रविहित कर्म करतो, पण मनाने मात्र नियम्य, मनाचं नियमन करून मनामध्ये कोणतेही विषय न येऊ देता अनासक्तीपूर्वक कर्मेंद्रियांनी कर्म करत राहतो.
पण मनामध्ये कसल्याही प्रकारची इच्छा नाही, कर्माच्या फलाची इच्छा नाही, कर्तृत्वाची आसक्ती राहत नाही, असा निरभिमान होऊन जर तो कर्म करत असेल, विषयाच्या निर्वासन होऊन जर तो कर्म करत असेल, तर आसक्त सह विशिष्यते, तो विशेष अशा प्रकारचा कर्मयोगी आहे. त्याला कर्मयोगी म्हणतात, की जो मनाने नियमन करतो संपूर्ण विषयांचा, पण कर्मेंद्रियाने कर्म करत राहतो, त्याला कर्मयोगी असं म्हटलंय. आणि तो हाच अधिकार आहे कर्मयोगी पुरुषाचा. कर्मयोगाचा अधिकार आहे हे स्वामीजी सांगत असतात ऋषिकेशमध्ये, दिव्यानंद स्वामीजी, की कर्मयोगी याचा अर्थ असा नव्हे की कर्म करावं आणि त्या कर्माचं ते फल प्राप्त करून घ्यावं. हा, याला कर्मयोगी असं म्हटलं जातं व्यवहारामध्ये. कर्मयोगी म्हणजे काय? कर्म करणारा आणि मग कर्म करून त्या फलाची प्राप्ती करून घेतो, तो कर्मयोगी. पण असा याचा अर्थ नाही. कर्मयोगी म्हणजे कर्म तर करत राहतो, पण कोणत्याही फलाची अंतःकरणामध्ये इच्छा ठेवत नाही, निष्काम बुद्धीने कर्म करत राहतो, तो खरा कर्मयोगी आहे. असं असल्यामुळे नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणः. अकर्म म्हणजे कर्म न करण्यापेक्षा नियत कर्म, शास्त्रविहित कर्म, नित्य कर्म ते करत राहणं हेच जाय हा अत्यंत श्रेष्ठ आहे कर्मयोगी पुरुषासाठी. शरीरयात्रा च तेन प्रसिद्धेदा कर्मणः. कर्म न करताच तुझी शरीरयात्रा जी आहे, शारीरिक व्यवहार जे आहेत ते सुद्धा सिद्धीला जाणार नाहीत, म्हणून तुला कर्म करावंच लागेल. हा एक त्याचं कारण सांगितलं. मग कर्म करावं, पण कर्माने बंध प्राप्त होतो ना, असं जर कोणी म्हणेल तर त्याला उत्तर दिलंय, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर. 9वा श्लोक चाललाय, जर कोणाला लक्ष द्यायचं असेल, म्हणजे श्लोकानुसार अर्थ सांगतोय. कोणत्या कर्म हे बंधाला कारण ठरतं? यज्ञार्थात अन्यत्र कर्मणः अयम लोकः कर्मबंधनः. यज्ञार्थात, यज्ञ म्हणजे विष्णू, यज्ञो वै विष्णू असं म्हटलं. यज्ञ म्हणजे विष्णू. भगवंताला समर्पित करण्याच्या अतिरिक्त जे कर्म, म्हणजे भगवंताला जे कर्म समर्पित केलं नाही असंच कर्म बंधनाला कारण ठरणारं आहे. आणि म्हणून काय म्हटलं, तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर. तदर्थम म्हणजे त्या भगवान परमात्म्याला समर्पित करण्यासाठीच तू कर्म करत राहा. समाचर, कर्माचं तू चांगलं आचरण करत राहा, पण कसं? मुक्तसंगः सन, संगात मुक्त सन. या संघापासून, संघ 2 प्रकारचा, कर्तृत्वाचा संघ आणि फलाचा संघ, फलाची आसक्ती, या दोन्ही प्रकारचा संघ सोडून मग कर्म समाचर, कर्माचं आचरण कर, अशा प्रकारचं कर्म कर, भगवंताला समर्पित कर्म कर. असं जर कर्म केलं तर ते मोक्षाला कारण ठरणारं आहे, बंधाला कारण ठरणारं नाही. आणखीही कारण कर्म करण्याचं कारण आहे, हे कर्म निष्काम बुद्धीने केलं तर मोक्षाला कारण ठरतं, म्हणून कर्म कर, हेही कारण इथं सांगितलं. आणखी काही कारणं सांगितली. कर्मयोगी पुरुषांसाठी या जगताच्या उत्पत्तीच्या सुरुवातीलाच ब्रह्मदेवाने ही आज्ञा दिलेली आहे, की जे कर्माचे अधिकारी आहेत त्यांना आज्ञा दिलेली आहे. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्ट कामधुक्. प्रजापतिः सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरा उवाच. प्रजापती ब्रह्मदेव या जगताची उत्पत्ती करून, संपूर्ण कर्म यज्ञ हे सगळं उत्पन्न करून, प्रजा संपूर्ण सृष्टी उत्पन्न करून पूर्वी असं म्हणाले. या सगळ्या प्रजेला त्यांनी उपदेश केला. अनेन प्रसविष्यध्व एषः वह इष्ट कामधुक असतो. हा जो यज्ञ आहे, इथं यज्ञ म्हणजे स्वधर्म असा अर्थ आहे, आणि स्वधर्म याचा अर्थ आहे स्वकर्म. या अध्यायामध्ये माऊलींनी अनेक ठिकाणी स्वधर्म असा शब्द वापरला आहे, काही ठिकाणी यज्ञ असा शब्द वापरला आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे स्वधर्म, आणि स्वधर्म शब्दाचा अर्थ आहे शास्त्रविहित स्वकर्म, स्वतःच्या वाट्याला आलेलं जे वर्णाश्रम विहित जे कर्म आहे त्या कर्माला स्वधर्म यज्ञ या शब्दांनी बोललेलं आहे. तर अनेन यज्ञेन, या आपल्या आपल्या कर्माच्या द्वारे तुम्ही आपली वृद्धी करून घ्या. प्रसविष्यध्व, आपला विस्तार करून घ्या. यथायोग्य अशा प्रकारच्या तुमच्या ज्या विहित इच्छा आहेत, शास्त्रविहित अशा ज्या इच्छा आहेत, अनेक लोकांची प्राप्ती करून घेणं, त्या इच्छा प्राप्त करून घ्या. जर मोक्षाची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करून घ्या. या सगळ्या गोष्टी कर्मानेच प्राप्त होतील, म्हणून कर्म करत राहा. अशी ब्रह्मदेवाची जगताच्या उत्पत्तीच्या सुरुवातीची कर्मयोगी पुरुषांना केलेली ही आज्ञा आहे, म्हणून कर्म करा, हेही कारण सांगितलं. देवान भावयत अनेन
ते देवा भावयंतु वहा. या कर्माच्या द्वारे तुम्ही त्या देवतांची वृद्धी करा. देवतांची भावयत म्हणजे वर्धयस्व, त्यांची तुम्ही वर्धयत, त्यांची तुम्ही वृद्धी करा, त्यांना प्रसन्न करा. आणि देवा हा भावयंतु वह, ते देवही तुम्हाला आणखी वृद्धी प्राप्त करून देतील. तुमच्या संसाराची, तुमच्या मनामध्ये जे इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करतील. परस्परम भावयंतः श्रेयः परम वाप्स्यथ. तुम्ही एकमेकांच्या अशी वृद्धी करून, एकमेकांना प्रसन्न करून श्रेय अशा मोक्षाची किंवा श्रेय अशा इच्छित वस्तूची तुम्ही प्राप्ती करून घ्या. इष्टान भोगान हि वो ते देवाः दास्यन्ते यज्ञ भाविताः तैहि दत्ता न प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. ते देवाः वह इष्टान भोगान दास्यन्ते यज्ञ भाविताः देवाः. यज्ञाने प्रसन्न झाले ते जे देव आहेत, कर्म समर्पित करून परमात्मा प्रसन्न होतं, असे ते देव प्रसन्न होऊन तुम्हाला इष्ट अशा भोगांना देतील. आणि त्यांनी जे तुम्हाला मग दिलेलं आहे तैहि दत्तान, त्यांनी जे दिलेलं आहे त्यांना अप्रदाय, त्यातलंच काहीसा भाग भगवंताला आपण समर्पित केला पाहिजे. भगवंताच्याच कृपेनं आम्हाला हे सगळं मिळालेलं आहे. संसारातील जे काही ऐहिक ऐश्वर्य असेल किंवा आध्यात्मिक ऐश्वर्य असेल, बघा हे सगळं संसारात कुणाचा, ईश्वराचाच आहे. हे सगळं दिलंय कोणी? त्यांनीच दिलेलं आहे. आपली एक एक वस्तूसुद्धा, हा देहसुद्धा त्यानेच दिलेला आहे. सगळं त्यानेच दिलेलं आहे. आणि पारमार्थिक ऐश्वर्य, परमार्थ करण्याची इच्छासुद्धा त्यानेच दिली. ती ज्यांच्याकडून परमार्थ ऐकायच्या त्या गुरूंची प्राप्तीसुद्धा त्याच्या कृपेनंच झाली. पारमार्थिक ऐश्वर्यसुद्धा सगळं भगवंताच्याच कृपेनं प्राप्त होतं. आणि सांसारिक ऐश्वर्यसुद्धा त्यानंच दिलेलं आहे. म्हणून त्यानं दिलेल्या या गोष्टींना कृतज्ञतापूर्वक आपण त्याला समर्पित केलं पाहिजे. मग त्याला समर्पित न करता हे माझं आहे असं म्हणून जर अहंकाराने जर कोणी आपलाच भोग म्हणून भोगीत असेल तर सहस्ते न एव, तो चोर आहे सगळं देवाचं आणि म्हणतो माझं, त्या देवाच्या गोष्टी चोरून घेणारा आहे. त्याला स्तेन हा, चोर आहे तो, असं म्हटलं, याची निंदा केली. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते ते सर्व किल विषयी भुंजते ते त्वघं पापा ये पचन्ते आत्मकारणात. यज्ञशिष्टाशिनः, परंतु भगवंताने जे दिलेलं आहे त्या यज्ञाने जे अवशिष्ट राहिलेलं आहे तेच सेवन करणारे यज्ञशिष्ट आशिनः, यज्ञामध्ये अवशिष्ट राहिलेला भाग सेवन करणारे जे कोणी असतील ते सर्व किल विषयी मुच्यन्ते, हे सर्व भगवंताचं आहे आणि भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. यालाच म्हणायचं यज्ञशिष्टाशिनः. आहे आमच्याकडे हे, पण आहे ते त्याचं आहे, हे सर्व त्याचं आहे असं म्हणून जे त्या विषयांचा स्वीकार करत असतील तर ते आहेत यज्ञशिष्टाशिनः. यज्ञामधून अवशिष्ट राहिलेलं जे काही आहे ते सगळं तेच आहे, की हे भगवंताचं आहे असं मानलेलं ते सगळं, असं मानून जे भोगत असतील त्या विषयांना ते सर्व किल विषयी मुच्यन्ते, सर्व पापातून ते मुक्त होतात. कारण त्याचा अहंकार त्यांना राहत नाही, हे सगळं देवाचं आहे असं म्हणून ते भोगतात. देवाच्या प्रसादे करारे भोजन, याचा हाच अर्थ आहे. देवाचा हा प्रसाद आहे, जे काही भेटलं आपल्याला ते सगळं देवाचं आहे असं म्हणून जर करत असाल तर ते देवाचा प्रसाद असल्यामुळे सर्व किल विषयी मुच्यन्ते, सर्व पापातून तो मुक्त होणार. भुंजते ते त्वघं पापा ये पचन्ते आत्मकारणा, जे आपल्यासाठी हे माझा आहे असं म्हणून भोगत असतील ते पापच भोगतात. अघम भुंजते, आणि ते पापी पुरुष आहेत ते पापाचं सेवन करतात, म्हणजे त्यांना अनेक प्रकारची पापं लागतात. इतःच कर्म कर्तव्यम, आणखी काही कारणाने कर्म केलं पाहिजे. ह्या 4-5 श्लोकांमध्ये सांगितलं की ही भगवंताची आज्ञा आहे, ब्रह्मदेवाची आज्ञा आहे की कर्म केलं पाहिजे म्हणून कर्म करा. आणि हे कर्म जर केवळ ब्रह्मदेवाची आज्ञा आहे म्हणून नव्हे तर त्याने जसं सांगितलंय तसं जर केलं, यज्ञशिष्टाशिनः असं होऊन केलं तर सर्व किल विषयी मुच्यन्ते असं होणार आहे, म्हणून तुम्ही कर्म करा. हेही कारण सांगितलं. आता आणखी काही कारणं सांगतात. कर्म हे केलं पाहिजे, कर्मयोगाचा अधिकारी आहे मग कर्म केलंच पाहिजे. त्याचं कारण, दुसरं कारण सांगतात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञः कर्म समुद्भवः. अन्नापासून सगळी प्राणी मात्र उत्पन्न होतात. पर्जन्यात अन्न संभवः, अन्न हे त्या पर्जन्यापासून, पावसापासून, वृष्टीपासून उत्पन्न होतं. यज्ञात भवति पर्जन्यः, तो पर्जन्य यज्ञापासून उत्पन्न होतो. यज्ञ हा कर्म समुद्भवः, यज्ञ हा कर्माने संपन्न होतो. कर्म ब्रह्म समुद्भवम ब्रह्मोद्भवम,
कर्म हे ब्रह्मापासून उत्पन्न झालेलं आहे. ब्रह्मापासून म्हणजे इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे वेद. सगळ्या प्रकारची कर्म वेदाने सांगितलेली आहेत. म्हणून वेदोद्भवम, वेदामधून उत्पन्न झालेलं हे कर्म आहे, वेदाने सांगितलेलं आहे. ब्रह्म अक्षर समुद्भवम, हा जो वेद आहे, हे जे ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे, वेद आहे, हा ईश्वरापासून उत्पन्न झालेला आहे. अक्षरापासून, ईश्वरापासून उत्पन्न झाला. तस्मात, म्हणून सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, सर्वगत असणारं जे ब्रह्म आहे, जे वेद आहे, तो नित्य यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. यज्ञाचं कर्माचं वर्णन करणाराच खऱ्या अर्थाने वेद आहे. यज्ञामध्ये अनेक मंत्र 90 असं म्हणतात की 90% संपूर्ण वेदामध्ये कर्माचाच विचार आलेला आहे. 15% उपासनेचा आणि 5% ज्ञानाचा विचार आहे. याचा अर्थ ज्ञानाचा अधिकारी झाला की त्याला जास्त सांगावं लागत नाही. जो अत्यंत मूढ आहे, अंतःकरणामध्ये आसक्ती आहे, त्याच्याकरता जास्त सांगावं लागतं. म्हणून त्याला जास्त सांगावं लागलं, कर्मयोगाचा विशेष विचार केला. म्हणून म्हटले संपूर्ण वेद हा खऱ्या अर्थाने कर्मामध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणून वेदामध्ये कर्म सांगितले, म्हणून कर्म केलं पाहिजे. एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयति यः अघायुः इंद्रियारामः मोघम पार्थ सजीवती. हे अर्जुना, अशा प्रकारचं हे जे चक्र आहे, अन्नापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात वगैरे सगळं हे चक्र, आणि हे सगळं कर्म वेदामध्ये प्रतिष्ठित आहे. आणि असं जर कर्म करत नसेल कोणी, या चक्राचं, या परंपरेचं पालन जर कोणी करीत नसेल, तर त्याचं जीवन मोघ, व्यर्थ आहे. अघायुः, त्याचं आयुष्य व्यर्थ आहे. इंद्रियारामः, इंद्रियांचे लाड कौतुक पुरविणारा, अत्यंत आसक्त होऊन व्यर्थ जीवन जगणारा, असा तो पुरुष आहे. मग कर्म सर्वांनीच केलं पाहिजे का, असा पुन्हा प्रश्न उत्पन्न होईल. म्हणून मध्येच काही ज्ञानी पुरुषाला मात्र या कर्माचा अधिकार नाही, किंवा हे कर्म त्याला कर्तव्य नाही. यासाठी 2 श्लोकामध्ये त्या ज्ञानी पुरुषाचं वर्णन केलं आहे. यह तू आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. यह तू म्हणण्यातून हा कर्मयोगाचा अधिकारी नाही, परंतु हा ज्ञानाचा अधिकारी आहे, किंवा ज्ञान प्राप्त झालेला आहे, असा त्याला मात्र कर्माचा अधिकार नाही, किंवा तो कर्म करू शकत नाही, किंवा तो काही करतच नाही. आत्मरतिः एव, तो आत्मस्वरूपातच रममाण होणारा आहे. आत्मतृप्तः, आत्मस्वरूपातच तृप्त आहे. याचा अर्थ असा की जो आत्मस्वरूपामध्ये तृप्त नाही आणि जो आत्म्याने आत्मस्वरूपातच रममाण होणारा नाही, त्यानं कर्म करावं, असा व्यतिरेकाने अर्थ सिद्ध होतो. आत्मनी एवच संतुष्टः, जो आत्मस्वरूपातच संतुष्ट आहे, दुसरं काही त्याला मिळवायचं नाही, तस्य कार्यं न विद्यते, त्याला कसल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक नाही, त्यानं कर्म करू नये. पण जो आत्मसंतुष्ट नाही, ज्याला विषयाने संतुष्ट व्हायचं आहे, ज्याला दुसरं काहीतरी मिळवायचं आहे, त्याला मात्र कर्माचाच अधिकार आहे, त्याला कर्तव्य शिल्लक आहे. नैव तस्य कृतेन अर्थः नाकृतेन इह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थव्यपाश्रयः. अस्य कृतेन अर्थः न, हा जो ज्ञानीपुरुष आहे, याला काहीतरी कर्म करण्याने काहीतरी प्राप्त करायचं आहे असं नाही. न आकृतेन इह कश्चन, आणि काही कर्म न करण्याने काहीतरी मिळवायचं आहे असंही नाही. म्हणजे काही करण्याने काही मिळवायचं आहे असं नाही, आणि अकृतेनं म्हणजे न करण्यानेही काही मिळवायचं आहे असं नाही. म्हणजे कर्म करण्यात किंवा कर्म न करण्यात ज्ञानी पुरुषाला कसल्याही प्रकारचं प्रयोजन नाही. म्हणून अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रयः न, या ज्ञानी पुरुषाला कसल्याच प्रकारचा कोणत्याच प्राणीमात्रापासून काहीतरी मिळवायचं आहे असं नाही. म्हणून त्याला कोणाचाही आश्रय घेण्याची गरज नाही. म्हणून यतः एवं असा आहे. म्हणून काय केलं पाहिजे, जो कर्माचा अधिकारी आहे त्याचं हे प्रकरण चाललेलं आहे. म्हणून तस्माद आसक्तः सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ही आचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. आसक्त होऊन जे काही कर्तव्य कर्म आहे ते कर्म सम्यक रूपाने आचरण कर. आसक्त ही आचरण कर्म, आसक्त होऊन कर्म करणारा जो पुरुष आहे तो परम आपनोती, त्या परमब्रह्माला स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून तू हे कर्म कर. कर्म करण्याची ही कारण आहेत. आणखी काही कारण सांगितलं पुढे. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिताः जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुम अर्हसि. या कर्माच्याच द्वारे जनकादयः, जनकादिक
संपूर्ण जे काही ऋषीमुनी असतील, अनेक विद्वान, क्षत्रिय, राजर्षी जे आहेत, रामप्रभूंचं उदाहरण तेच आहे. संसिद्धीम आस्थिताः, ते कैवल्य स्वरूपाला, मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाले. कर्म करत करतच प्राप्त झाले, त्यांनी कर्माचा त्याग केला नाही. म्हणून कर्म केलं पाहिजे. लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुम अर्हसि, लोकसंग्रहासाठी सुद्धा तू कर्म करण्यासच योग्य आहेस, हेही कार्य सांगितलं. म्हणजे कर्म करता करता मोक्ष प्राप्त होऊ शकतो, यासाठी उदाहरण जनकादिकांचं आहे. म्हणून तू कर्म केलं पाहिजे. किंवा लोकसंग्रहासाठी म्हणून का होईना तुला कर्म केलं पाहिजे. मग आता ह्या लोकसंग्रहाचा विचार आला की हा लोकसंग्रह कोणी करावा, कसा करावा, त्याचा अर्थ काय. काही श्लोकांमध्ये हा विस्तार सांगितला. यद यद आचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सह यद प्रमाणम कुरुते लोकः तद अनुवर्तते. श्रेष्ठ यद यद आचरती, श्रेष्ठ महापुरुष, संत महापुरुष जे जे काही आचरण करतात, इतरः जनः तत्तदेव आचरते, जे सामान्य पुरुष आहेत ते त्याचंच आचरण करतात. सह यद प्रमाणम कुरुते, तो श्रेष्ठ महापुरुष ज्या गोष्टीला प्रमाण मानतो, लोकः तद अनुवर्तते, सामान्य लोकसुद्धा त्यालाच प्रमाण असं मानतात. म्हणून मोठ्यांकडं बघून लहान जे अज्ञानी पुरुष आहेत ते चालतात, असं असल्यामुळे महापुरुषांचं, जे महापुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, त्यांनाच लोकसंग्रहाचा अधिकार आहे, हे यातून सूचित केलं. म्हणून लोकसंग्रहासाठी, आणि तू सुद्धा आणि मी सुद्धा याच कार्यासाठी आपण अवतरित झालो आहे. नारायणाचे अवतार आहेत भगवान परमात्मा आणि अर्जुन. या जगाला काहीतरी सन्मार्गाचं प्रदर्शन करायचं आहे. म्हणून तुला सुद्धा लोकसंग्रहासाठी हे कर्म केलं पाहिजे. म्हणून तू हे कर्म कर. युद्धकर्म, जे कर्तव्य कर्म तुला समोर आहे, हे तुला करणीयच आहे. म्हणून हे कर्म कर, लोकसंग्रहासाठी कर. आता माझं उदाहरण पहा. भगवंताने स्वतःचा विचार सांगितला. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, ह्या त्रैलोक्यामध्ये कसल्याच प्रकारचं मला कर्तव्य शिल्लक नाही. नान वाप्तम वाप्तव्यम वर्ते एवच कर्मणी, मला काही अनाप्तव्य शिल्लक नाही, अप्राप्य मला काहीच नाही. सगळं काही, सर्व काम आहे भगवान परमात्मा, तरीसुद्धा कर्मणी वर्ते एव, मी सुद्धा हे कर्म करतच आहे. कशा करता बरं. जर मी हे कर्म केलं नाही तर, यदि हि अहम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः, जर मी हे कर्म नाही केलं तर मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, हे अर्जुना, हे सगळी मनुष्य माझं अनुवर्तन करतील, आणि मग कोणीही कर्म न केल्यामुळे माझं तर काही बिघडणार नाही, पण या लोकांचं बिघडेल, आणि या संकराचा मी करता होईल. उत्सिदेयुः इमे लोकाः न कुर्याम कर्म चेद अहम, अहम कर्म न कुर्याम चेत इमे लोकाः उत्सिदेयुः, या संपूर्ण लोकांचा विनाश करणारा असा मी होईल, आणि या संकराचा मी करता होईल. इमाः प्रजाः उपहन्याम, या संपूर्ण या प्रजेचा नाश करणारा मीच होईल. म्हणून मला हे कर्म करावं लागतं, कर्तव्य बुद्धीने मला हे कर्म करावं लागतं. लोकसंग्रहासाठी मी हे कर्म करतो, म्हणून हे कर्म केलं पाहिजे. इथपर्यंत हा विचार सांगितला. मग कसं कर्म करावं हा विचार सांगितला आहे पुढच्या काही श्लोकांमध्ये. आता हे कर्म केलंच पाहिजे हे निश्चित केलं इथपर्यंत, अनेक कारणं सांगितले. आता हे कसं करायचं ते सांगतात. सक्ताः कर्मण्य विद्वांसः यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. अविद्वांसः यथा कर्मणी सक्ताः, जे अज्ञानी पुरुष आहेत ते कर्मामध्ये आसक्त होऊन जशी कर्म करतात, शास्त्रविहित निषिद्ध कशाही प्रकारची कर्म ज्याप्रमाणे अज्ञानी लोक करतात, कर्मात आसक्त होऊन करतात, कर्मफलाची आसक्ती धरून कर्म करतात, त्याप्रमाणे विद्वान तथा आसक्तः लोकसंग्रहम चिकीर्षुः सन कुर्यात, त्याप्रमाणे या विद्वान पुरुषाने सुद्धा लोकसंग्रहाचा जो चिकीर्षु आहे, लोकसंग्रह झाला पाहिजे, केला पाहिजे, लोकसंग्रहासाठी मी कर्म करावं, असा जो कोणी असेल त्यानं अनासक्त होऊन हे कर्म केलं पाहिजे. उदाहरण दिलं या आसक्त पुरुषाचं. जसं कर्म आसक्त पुरुष करतो तितकंच त्या कर्मामध्ये आपण दृढ होऊन ते कर्म केलं पाहिजे. फक्त फरक एवढाच आहे, त्यानं आसक्ती धरून कर्म केलं, आपण अनासक्त कर्म करायचं, असं कर्म करावं. आसक्त हा इथं शब्द महत्त्वाचा आहे. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरण. ज्ञानीपुरुषाने, शास्त्रविहित कर्म करणाऱ्या पुरुषाने, ज्ञानीपुरुषाने, जे अज्ञानी आहेत, कर्मसंगी आहेत, ज्यांचा अधिकार कर्मातच आहे, अशा पुरुषांचा बुद्धिभेद करू नये, त्यांना कर्ममार्गाचाच उपदेश करावा.
ज्ञानमार्गाची श्रेष्ठता आहे म्हणून ज्ञानमार्गाचं कथन त्यांच्यासाठी करू नये. सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण, सर्व कर्माणी जोशेत, सर्व कर्मामध्येच त्या ज्ञानीपुरुषाने सर्व अज्ञानी पुरुषांना प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांच्याकडून ही कर्मच करून घेतली पाहिजेत. असा हा लोकसंग्रह करावा. आणि लोकसंग्रहाचा प्रकार सांगितला. असा हा लोकसंग्रहाचा प्रकार आहे. मग ही कर्म करत असताना अज्ञानी पुरुष त्याची धारणा काय असते आणि जो ज्ञानी पुरुष आहे त्याची धारणा काय असते, त्यातला फरक सांगितला. प्रकृते हे क्रियमाणानी गुणैहि कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. ही सगळी जी कर्म आहेत ही प्रकृते हे गुणैहि क्रियमाणानी सर्वशः कर्माणी, ही सगळी कर्म प्रकृतीच्या गुणांकडून होतात. सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांकडून सगळी कर्म होतात. पण असं असताना सुद्धा अहंकाराने अभिमानाने अहम करता अहम भोगता या रूपाने विमूढ झाला आहे ज्याचा अंतःकरण, अविवेकी अज्ञानी असा जो पुरुष आहे तो मात्र अहम करता इति मन्यते, मीच करता आहे, मीच हे कर्म केलं, अशा प्रकारे त्या कर्माच्या विषयी कर्तृत्वाची धारणा अभिमान अहंकार अज्ञानी पुरुषाचा असतो. तत्ववेत्ता कसा असतो? तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणाः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. तत्ववेत्ता जो असतो तो मात्र गुण आणि कर्म प्रकृतीचे 3 गुण आणि या 3 गुणांनी होणारी ती कर्म सगळ्या प्रकारची कर्म यांच्या विभागाचा तत्ववेत्ता. यांच्यामध्ये विभाग आहे, कर्म करणारे गुण आहेत, त्यांच्याकडून हे कर्म होत आहे, मी मात्र आत्मा आहे, माझ्याकडून हे कर्म काही होत नाही, अशा प्रकारचा विभाग विवेक जाणणारा जो तत्ववेत्ता आहे तो मात्र गुणाः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा. ही इंद्रिय विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात, आत्मा होत नाही असं मानून मी तर आत्मा आहे मग मी करता नाही म्हणून कर्तृत्वाचा अहंकार तत्ववेत्ता पुरुष मात्र घेत नाही. प्रकृतेर गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन न विचालयेत. प्रकृते हे गुणैहि सम्मूढाः, प्रकृतीच्या गुणांनी जे मोहित झालेले पुरुष आहेत अज्ञानी पुरुष आहेत ते गुणकर्मसु सज्जन्ते, गुण त्रिगुण आणि कर्म त्या गुणांनी होणारी सगळी क्रिया कर्म यांच्यामध्ये आसक्त होतात. सज्जन्ते म्हणजे आसक्त होतात. तान अकृत्स्नविदः, ते जे काही परमात्म स्वरूपाला न जाणणारे अकृत्स्नविदः संपूर्ण वेदाच्या अर्थाला न जाणणारे जे पुरुष आहेत जे मंद आहेत त्यांना कृत्स्नविद पुरुषः न विचालयेत. जो तत्ववेत्ता पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, ब्रह्मविद पुरुष आहे, ब्रह्मवेत्ता आहे, वेदाच्या अर्थाला संपूर्णत्वाने जाणणारा आहे, त्या पुरुषाने या अज्ञानी पुरुषांना विचलित करू नये. विचलित करू नये हाच लोकसंग्रह आहे. म्हणजे हे कर्माचे अधिकारी आहेत म्हणून यांना कर्माचाच उपदेश त्यांनी करावा. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीः निर्ममः भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य अध्यात्मचेतसा सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपलं चित्त ठेवून माऊलींनी केलेला हा अर्थ आहे. भाष्यकाराने एवढाच अर्थ केला. अध्यात्मचेतसा म्हणजे विवेकबुद्ध्या, विवेक ध्यानामध्ये घेऊन विवेकपूर्वक. अध्यात्मचेतसा माऊली म्हणतात की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेवून. सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य, सगळी कर्म परमात्म स्वरूपाला ईश्वराला समर्पित करून. निराशी ही फलासक्ती रहित होऊन. निर्ममः कर्तृत्वाचा अहंकार कर्माचा अभिमान सोडून. युध्यस्व विगतज्वरः संपूर्ण प्रकारचे ज्वर रहित होऊन कसलाही विचार न करता तू विगत शोकः असा अर्थ केला. विगत ज्वरः म्हणजे विगत संतापः किंवा विगत शोकः, शोकरहित होऊन, संतापरहित होऊन, क्रोधरहित होऊन, चिंतारहित होऊन सगळी कर्म तू करत राहा. युध्यस्व युद्ध कर. आता हे युद्धस्व अर्जुनासाठी, आपल्यासाठी कर्म भजस्व म्हणजे कर्म करत राहा. जी कर्म योग्य आहेत आपल्याला त्यावेळी ती कर्म करत राहा. ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तः अनसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. इदं मे मतम ये मानवाः नित्यमनुतिष्ठन्ति. माझं हे जे मत आहे कर्माच्या संबंधानं सांगितलेलं हे भगवंताचं मत. कोणतं मत आहे? असक्त होऊन अनासक्त होऊन निराशी ही निर्ममः भूत्वा असं होऊन अहंकार रहित होऊन शास्त्रविहित कर्म करत राहणं हे भगवंताचं मत आहे. आणि असं हे माझं मत जे कोणी मानव पुरुष
नित्य अनुष्ठान करतील या मताचं, ते श्रद्धावंत अनसूयंत, ते श्रद्धायुक्त होऊन असूया न करणारे असं होऊन जर कर्म करतील तर त्या कर्माच्या द्वारे ते अपि सर्वे मुच्यन्ते, ते सगळे पुरुष मुक्त होतील, त्यांना मोक्ष प्राप्त होईल. ये तु एतद अभ्यसूयंतः न अनुतिष्ठन्ति मे मतम. अभ्यसूयंतः जे कोणी असूया करणारे, द्वेष करणारे, भगवंताची निंदा करून त्या मताचं अनुष्ठान करणार नाहीत, असं जर कोणी असतील तर सर्वज्ञान विमूढाः तान विद्धी. तान सर्वज्ञान विमूढान नष्टान अचेतसः विद्धी किंवा अचेतसः नष्टान विद्धी. त्या सर्वांना तू असे आहेत असं जाण. कसे आहेत ते सगळे? माझ्या मताचं अनुसरण न करणारे. याचा अर्थ काय? भगवंताचं मत आहे अनासक्ती योग, म्हणजे हे भगवंताचं मत आहे. कर्माचा अहंकार न घेता, कर्तृत्वाचा अहंकार न घेता, कर्मफलाची इच्छा न करता, केवळ ईश्वराच्या प्राप्तीसाठी, देवाच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी म्हणून कर्म करत राहणं, हे भगवंताचं मत झालं. आणि या मताचं अनुकरण जे करणार नाहीत, म्हणजे उलट करतील, म्हणजे मीच करता, मीच भोगता, मीच हे कर्म केलं, माझंच हे सगळं आहे, मला हे फल भेटलंच पाहिजे, असं म्हणून जे कर्म करणारे असतील त्यांना तो असं जाण. ते कसे आहेत? सर्व ज्ञान विमूढाः, सर्व प्रकारच्या ज्ञानाने ते विमूढ आहेत, त्यांना कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, अत्यंत घोर अंधकारामध्ये ते प्रविष्ट झालेले आहेत. उपनिषद म्हणतं ना, ईशावास्य उपनिषद, अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो ये विद्यामुपासते. या केवळ कर्माचं आणि केवळ उपासनेचं, मी करता, मीच भोगता, अशा अहंकाराने कर्म करणारे जर कोणी असतील तर ते घोर अंधकारामध्ये प्रविष्ट होतात. म्हणून म्हटलंय सर्व ज्ञान विमूढान, सर्व प्रकारच्या अज्ञानामध्येच ते बुडालेले आहेत असं तू जाण. अचेतसः, त्यांना चित्तच नाही. अचेतसः सरळ अर्थ आहे त्यांना, न चेतः विद्यते येषाम ते अचेतसः असा अर्थ आहे. चेतः म्हणजे चित्त, ज्यांना चित्तच नाही, ज्यांना मनच नाही असं जाण. म्हणजे वेडे आहेत असं जाण, अत्यंत मूर्ख आहेत, वेडे आहेत. वेड्या माणसाला काही मन नसतं, त्याचं मन म्हणजे काय, मनच वेड असतं ना त्याचं, म्हणून तर आपण त्याला वेड म्हणतो. असे ते वेडे आहेत असं तो जाण, म्हणजे अविवेकी आहेत असं जाण. मन म्हणजे काय? मन असणं म्हणजे त्याला खरं काय खोटं काय हे ज्याला कळतं त्याला मन आहे असं म्हणावं. बुद्धी आहे म्हणजे काहीतरी कळत असेल तर बुद्धी आहे, काही कळत नसेल तर बुद्धी आहे म्हणण्याचा काय अधिकार त्याला? म्हणून तो बुद्धिहीन आहे, निर्बुद्ध आहे. अचेतसः म्हणजे काय? निर्बुद्ध, मनरहित, बुद्धिरहित असा हा जड आहे असं तू जाण. आणि नष्टान विद्धी, हे अत्यंत नष्ट झालेले आहेत, नरकामध्ये जाणारे आहेत, नष्ट झाले असं तू जाण. म्हणून हे कर्म केलं पाहिजे. आता या कर्माच्या संबंधानं ज्ञानवानाचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. सदृश्यम चेष्टते स्वस्याः प्रकृतेर ज्ञानवान अपि प्रकृतिम यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. ज्ञानवान अपि स्वस्याः प्रकृतेः सदृश्यम चेष्टते. ज्ञानवान पुरुषसुद्धा आपल्या स्वभावाच्या अनुसारच वागत असतो. प्रकृते हे सदृश्यम, त्याचा जो स्वभाव आहे, जे संस्कार आहेत पूर्व जन्मातील, त्या संस्कारानुसारच ज्ञानवान पुरुषही ज्ञानोत्तर स्थितीमध्ये जगत असतो, राहत असतो. असं जर असेल तर तू तर अज्ञानी आहेस. मूळ विषय तो धागा आहे. तू तर अज्ञानी आहेस, कर्मयोगाचा अधिकारी आहेस. म्हणून प्रकृतीम यान्ति भूतानि, सगळी प्राणी मात्र प्रकृतीमध्येच वशीभूत झालेली आहेत. प्रकृतीच्या, स्वभावाच्या, संस्काराच्या, पूर्वकर्माच्या अनुसारच सगळी प्राणी मात्र जगणारी आहेत. म्हणून निग्रह किम करिष्यते, इथं निग्रह करून काय होणार आहे? निग्रह काय करील? काहीही करू शकत नाही. कर्माचा निग्रह करीत बसू नको. त्यासाठी कर्म न करण्याचा आग्रह धरू नको, कर्म करत राहा. सरळ एवढाच अर्थ या श्लोकामध्ये. ज्ञानवान पुरुषाकडूनही जर स्वाभाविकपणे क्रिया होतच राहतात तर जे अज्ञानी पुरुष आहेत ते प्रकृतीच्या वशीभूत होऊन कर्म करत राहतील. यात कैमुतिक न्यायाने सांगण्याची काय गरज आहे? म्हणून निग्रह करू नको. इथं निग्रह म्हणजे कर्माचा निग्रह, कर्म न करण्याचा आग्रह धरू नको, कर्माचा निरोध करू नको. मग काय करत राहा? कर्म करत राहा. हाच विषय उलट सांगायचा या श्लोकामध्ये. असं नाही म्हणायचं की मग कर्मांमुळे, पूर्वकर्माने, पूर्वसंस्काराने सगळ्या गोष्टी होत राहतात, मग काहीच करायचं नाही. जे होत आहे ते पूर्वकर्मामुळे होत आहे. मग आपण कशाला विनाकारण निग्रह करा किंवा काही करत राहा किंवा चांगल्या गोष्टी करा, वाईट करू नका, हा विचार कशाला करायचा आहे?
हा विषयच नाही इथं. पहिला धागा जो मूळ आहे, कर्म न करण्याचा आग्रह, तो धरू नको, निग्रह करत बसू नको, उलट कर्म करत राहा. हा विषय ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट रूपाने सांगितला. आता या श्लोकाच्या संबंधानं आपण काल चिंतन ऐकलेलंच आहे. शास्त्रार्थाला वाव काय, हा प्रश्न मुख्य उपस्थित होतो. की जर पूर्व कर्माच्या संस्कारानुसार सगळ्या गोष्टी होत राहतात, तर मग शास्त्र जे सांगतं की निग्रह करा, वाईट कर्माचा निग्रह करा असं सांगतं, चांगले कर्म करा. मग चांगले कर्म वाईट कर्म हे जर पूर्वसंस्कारानेच होत असतील, तर मग शास्त्राच्या उपदेशाला, संतांच्या उपदेशाला सार्थकता काय राहिली, हा प्रश्न उपस्थित होतो. याचं थोडंसं चिंतन जे कालच झालेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे, माऊलींनी इथं कर्माचा निग्रह करू नको म्हणजे या देहाचं अंजन भंजन करू नको हा मुख्य अर्थ सांगितलेला. म्हणजे विषयाची आसक्ती धरू नको, म्हणजे विषयाच्या आसक्तीकडे प्रवृत्त होऊ नको, विषयांकडे प्रवृत्त होऊ नको. निग्रह विषयांचा कर, विषय वासनेचा निग्रह कर, हा माऊलींचा पूर्ण तात्पर्यभूत अर्थ आहे ओव्यांचा. म्हणजे तात्पर्य सांगितलं या श्लोकाचं माऊलींनी की या विषय वासनेचा निग्रह करत राहा, हाच खरा पुरुषार्थ आहे. आणि श्लोक एवढंच सांगतो की निग्रह काय करेल. इथं निग्रह या शब्दाचा लाक्षणिक अर्थ घ्यावा. निग्रह म्हणजे कर्माचा निग्रह. कर्माचा निग्रह कोणी करू शकत नाही, ही गीता सांगते. श्लोकानं एवढंच सांगितलं, कर्माचा निग्रह काय करणार आहे, तेच सांगायचं आहे ना माऊलींना सुद्धा. कर्माचा निग्रह करू नको, विषय वासनेचा निग्रह कर, हा मुख्य समन्वयाचा विचार या श्लोकामध्ये आहे. एक कर्म, त्या कर्माचे दोन अंकुर सांगितले विचारसागरामध्ये. एक आहे भोग अंकुर आणि एक आहे वासना अंकुर. भोग अंकुर या बाबतीमध्ये, भोगाच्या संबंधामध्ये कोणताही पुरुष, तो ज्ञानवान अपि, इथं जे म्हटलं ते, तो ज्ञानवान असो किंवा अज्ञानी असो, हे पराधीन आहेत. जसं कर्म असेल पूर्वीचं, ते त्या कर्माचं ते फल, तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, त्याला ते अवश्यंभावी भोगावं लागणार आहे. म्हणून भोगाच्या संबंधानं प्रत्येक पुरुष हा पराधीन आहे. इथं पुरुष प्रयत्नाला काहीच वाव नाही. म्हणून पूर्वजन्मात जे केलेलं आहे त्या पापपुण्यात्मक कर्माचं सुखदुःखात्मक जे फल इथं प्राप्त होणार आहे ते होणारच आहे. अवश्यंभावी भावानां यद भावी न तद्भावी, भावी चेत न तद अन्यथा. यद अभावी, जे होणार नाही, जो भोग होणार नाही, न तद्भावी, तो होणारच नाही. आणि यद भावी तद अन्यथा न, जे होणार आहे भोग तो होणारच आहे, त्याच्यामध्ये काय अन्यथा होऊ शकत नाही. हा विषय सांगितला आहे गीतेमध्ये श्लोकामध्ये. श्लोकातलं जे प्राधान्यानं कथन आहे ते भोगांकुराला धरून बोलणं आहे, असा अर्थ घ्यायचा. आणि माऊलींनी जे पुरुषार्थ करा, प्रयत्न करा असं म्हणून जे काही वर्णन केलं आहे ते वासनांकुराला घेऊन बोलणं आहे. वासना आपल्या अंतःकरणामध्ये कशा असाव्यात यामध्ये पुरुष प्रयत्न हा प्रबल आहे, बलवान आहे. आता मला सुख प्राप्त होऊ नये किंवा दुःख प्राप्त होऊ नये याचा कितीही विचार केला तरी मिळायची तेवढी सुख दुःख या जन्मात त्याला मिळणारच आहेत. कारण हे पूर्वकर्माचं फल आहे, सुटलेला बाण आहे. आता याला अडवणं शक्य नाही. तो आता आपला वेध घेतल्याशिवाय बाण थांबणार नाही. म्हणून सुख दुःख जेवढी मिळायची तेवढी मिळणारच आहेत. अन्न मान धन ही सुखाची कारणं आहेत सगळी. अन्न मिळणं, मान मिळणं, धन मिळणं किंवा न मिळणं हे दुःखाला कारण आहे. हे सगळी अन्न मान धन ही सुखदुःखाची जी साधनं आहेत ही सगळी जेवढी मिळायची तेवढी मिळणारच आहेत आणि जी मिळणार नाहीत ती मिळणारच नाहीत, कितीही प्रयत्न करा. म्हणून भोग प्राप्त होण्याच्या बाबतीमध्ये पुरुषाचा, साधकाचा प्रयत्न हा प्रबल नाहीच आहे. त्याला तो भोग होणारच आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, हा सगळा विचार इथं आहे. भोग तो न घडे संचिता वाचूने, याचा अर्थ संचितानेच भोग घडतो. संचित जे केलेलं आहे कर्म, त्या कर्माचं फल इथं भोगावंच लागणार आहे. मग ज्ञान झालं तरी सुद्धा स्वस्य हा प्रकृते हे सदृशम, ही प्रकृती कोण आहे? पाठिंबा केलेले जे कर्म आहे त्या कर्माचे संस्कार, ही प्रकृती आहे इथं. ही प्रकृती म्हणजे काय? अज्ञान वगैरे, अज्ञानाच्या वशीभूत होऊन ज्ञानवान कर्म करतो असा अर्थ नाही इथं. प्रकृती शब्दाचा अर्थ आहे पूर्वजन्मातील कर्माचे संस्कार. आणि पूर्वजन्मातील कर्माचे संस्कार, ते कर्म
संस्कारासहित ते कर्म, त्यालाही तर सुख दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. तो ज्ञानवान जरी असला तरीसुद्धा. हे जे बोलणं आहे हे भोगाच्या संबंधानं बोलणं आहे. पूर्वकर्माच्या फलाच्या संबंधानं त्याला प्राधान्य देऊन गीतेमध्ये विचार मांडला हा. म्हणून अज्ञानी पुरुषसुद्धा पूर्वकर्माच्या फलाचं फल त्याला भोगावंच लागणार आहे. या संबंधात त्याचा आता निश्चय, पुरुषाचे प्रयत्न त्याला आता काही करू शकणार नाहीत. त्याच्या हातात राहिलं आहे काय आता? त्याच्या हातामध्ये एवढंच राहिलं आहे, आत्ताही कर्म करत असताना, त्या कर्माचं फल भोगत असताना या भोगाचा भोगता मी नाही असं समजणं. कारण भोग घडायचे ते घडणारच आहेत, सुखदुःखाचे भोग होणारच आहेत. पण हे होणारे भोग हे अंतःकरणाचे आहेत. मनाला, इंद्रियांना हे होत असतील, देहाला होत असतील, या देहाचा, इंद्रियांचा आणि मनाचा आणि माझा काही संबंध नाही असं समजून घेणं, निर्वासन होणं या कर्मामध्ये, या भोगामध्ये भोगते कालीसुद्धा या भोगाची आसक्ती न ठेवणं, एवढंच आपल्या हातामध्ये, दुसरं आपल्या हातामध्ये काहीच नाही. भोग घडायचे ते घडणार आहेत, व्हायचे ते होणार आहेत. त्याच्या संबंधामध्ये आपण आता आपला प्रयत्न काहीच होणार नाही. पण ते होत असताना, ते सुखदुःख प्राप्त असताना, त्या दोन्ही काळामध्ये, सुखाच्याही काळामध्ये सुखाचा राग नको आहे, सुखाची आसक्ती नको आहे. हे सुखच पुन्हा पुन्हा मला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तुमची वासना आणखी वाढली. दुःख प्राप्त झालं तर दुःखाच्या निवृत्तीचे, द्वेषाचे संस्कारही अंतःकरणावर घेऊन बसू नका. सुख प्राप्त झालं तरी होऊ द्या, दुःख आलं तरी होऊ द्या, सुखदुःखाचा विचारच करू नका. आणि नेमकं इथंच मनुष्याचं अडतं. अख्खं जीवन त्याचं सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी निघून जातं, की जे पूर्वकर्माचं फल आहे, की जे मिळायचं आहे ते मिळणारच आहे. त्यानं कितीही प्रयत्न करून त्या सुखाच्या, ज्याला ते सुख मिळायचं आहे ना, देव आला तरी त्याचं ते सुख ते अडवू शकत नाही आता. आणि जे दुःख त्याला मिळणार आहे त्या दुःखातूनही निवृत्त देव पण करू शकणार नाही त्याला आता. ते दुःख त्याला मिळणारच आहे. हां, काही मदत करेल मधून, जर भक्त खरा असेल तर काही सहाय्य करेल मधून, तव सहाय्य झाला हृदय हे निवासी, काहीतरी होईल, सहाय्य करेल. पण सुखदुःखाचं फल त्याला अवश्यम भावी भोगावंच लागणार आहे. मग सुखदुःखाचा विचार मनुष्यानं कधीच करू नये, हा खरा शास्त्रार्थ आहे, हे खरं माऊलींचं मनोगत आहे. म्हणून ह्या देहाचं अंजन भंजन करण्यामध्ये, विषयांच्या प्राप्तीमध्ये, ह्या विषयातून सुख होईल, त्या विषयातून सुख होईल, या विषयातून दुःख होईल, या विषयाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखामध्ये विचार करत बसू नको. विचार एवढाच कर, हे सगळे विषय आणि ह्या विषयांच्या वासना ह्या दुःखाला कारण आहेत. आणि हे सगळे आता जे प्राप्त होणार आहे ते पूर्वीच्या वासनामुळेच प्राप्त झालं आहे. पण किमान आत्ता मी वासना नको ठेवायला या विषयांच्या, नाहीतर आणखी मला असे जन्म घ्यावे लागतील आणि अवश्यम भावी भावानां पुन्हा माझंच वर्णन असेल, मलाच पुन्हा हे भोगावंच लागेल. हा भोगांकुर माझा वाढतच जाईल. वासनांकुर जर आपण खंडित केला तरच भोगांकुर खंडित होणार आहे. भोगांकुर वाढत असताना जर आपला वासनांकुरही वाढत असेल एका बाजूने, तर पुन्हा भोगांकुर वाढणार आहे, पुन्हा वासनांकुर वाढणार आहे. म्हणून माऊलींनी त्या भोगाची भोगाचं एक कारण आहे संकल्प, वासना. संकल्प प्रभवान कामान, याचा अर्थ संकल्पापासून, आपल्या त्या वासनेपासून ते काम, ते विषय, त्या गोष्टी सुखदुःखाचे ते प्राप्त होत असतात. पण मनुष्यानं काय करावं? या कामाचंही बीज काय? काल बाबांनी सांगितलं ना, संकल्पात किल जायसे, संकल्पापासून काम उत्पन्न होतं. त्या संकल्पाचंच खंडन करून टाका, त्या वासनेचंच खंडन करून टाका, की जेणेकरून आत्ता प्राप्त झालेल्या या संपूर्ण सुखदुःखात्मक विषय भोगांचा विचार न होता, यांची आसक्ती न ठेवता जर तो राहील तर त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध अंतःकरणात त्याला ज्ञानाची अभिव्यक्ती होईल आणि इथंच तो मुक्त होईल. या मार्गाने असा जाईल तर. आणि जर भोगाचे अंकुर वाढवत गेला, वासनेचे अंकुर वाढवत गेला, तर मग मात्र त्याच्या या बंधनातून त्याची सुटका होण्याची सुतराम शक्यता कधीच नाही. म्हणून पुरुष प्रयत्न इथं बलवान आहेत, प्रबल आहेत. आपल्या अंतःकरणाची वासना काय असावी, आपल्या अंतःकरणाची धारणा काय असावी, आता प्राप्त विषयामध्ये आपली धारणा काय ठेवायची हे आपल्या मनात आहे, आपल्या हातात आहे. की धारणा आपण आपल्या मनावर ठेवू शकतो. काही प्राप्त हो किंवा काही प्राप्त न हो, गेले याची से न करी, न पवता चाड न धरी. हे चाड न धरी, ही चाड काय? मनाचा धर्म आहे ना, मनाची वासना आहे. गेली याची से न करी, हे से न करी हे काय? अंतःकरणाचाच धर्म आहे ना, आठवण सुद्धा करत नाही. म्हणजे अंतःकरणामध्ये आपल्या काय वासना असाव्यात, इथं आपण आपल्या हातामध्ये ह्या गोष्टी. आणि हेच महत्त्वाचं आहे. बाहेर काही प्राप्त होऊ द्या किंवा काही प्राप्त न होऊ द्या,
आपलं मन जर तिथं नसेल, आपलं मन जर तिकडे नसेल, तर काही प्राप्त होणं न होणं याच्यावरचा परिणाम त्या मनावर काहीच होणार नाही. सुखाने सुखी न होणं, दुःखाने दुःखी न होणं याचा हा खरा मार्ग आहे. कारण सुखदुःख तर मिळणारच आहेत, पण किती मोठा उपाय, किती मोठा मार्ग सांगितला संतांनी. सुख होत असताना सुद्धा सुखाने सुखी न होण्याचा हा मार्ग आहे, विषय सुखाने. आणि दुःख प्राप्त असताना दुःख काली सुद्धा दुःखाने दुःखी न होण्याचा हा मार्ग आहे. आपल्या मनाला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे, मनाची धारणा आपण बदलली पाहिजे. हे जर केलं तर मग मात्र तो या असक्त होणं यालाच म्हणतात असक्त. ते कोणत्याही कर्माच्या भोगामध्ये अनासक्त होऊन त्यानं राहणं, जगणं, हे या कर्मयोगाचं हे वर्म आहे. आणि असाच हा कर्मयोग त्याने केला पाहिजे. आणि याच विषयी तो बलवान आहे, म्हणजे सार्थकता त्याच्या जीवनाची आहे. मग त्यानं अशाच प्रकारचं जगलं पाहिजे. आणि हा विषय प्राधान्याने माऊलींनी सांगितला. वासनांकुराला तुम्ही खंडित करा, भोगांकुर वाढवत राहू नका. भोगांकुराच्या संबंधात तुम्हाला आता काही उपयोग नाही. वासनांकुर खंडित करा, विषय वासना तुम्ही निवृत्त करून टाका. या संबंधानं माऊलींनी प्राधान्य देऊन ओव्या लिहिल्या. आणि गीतेतला जो श्लोक आहे तो कर्म प्राधान्याला धरून आहे. कर्माचं फल त्याला भोगावंच लागणार आहे, तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, असा यातला समन्वय. काल आपण पाहिलायच, थोडंसं स्पष्टीकरण त्याचं फक्त केलं, पुन्हा अनुवाद केला फक्त. हाच विषय आपण काल पाहिला होता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.